आज शूटिंगला सुट्टी, आज आपण वांग्याची भाजी करूया। वांगी व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत, त्यानंतर त्यांना कापून घ्यायचंय, मध्ये असे आडवे आणि त्याच्यानंतर क्रॉस असे 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आतपर्यंत मसाला व्यवस्थित जायला हवा। त्यानंतर आता सगळी वांगी व्यवस्थित कापून घेतल्यानंतर आता आपण मसाला बनवायचा आहे। त्यासाठी जरा तीळ व्यवस्थित भाजून घेऊया, भाजून ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचे, मग त्याची पावडर घ्यायची। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आपण घेणार आहोत, त्यानंतर हळद, मिरची पावडर आणि गोडा मसाला घेणार आहोत। त्यामध्ये धने पावडर आणि थोडीशी बडीशेप पावडर मला आवडते, चवीपुरतं मीठ, त्यानंतर पाणी घालून व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा मसाला आपण वांग्यांमध्ये भरणार आहोत। आतपर्यंत नीट मसाला भरून घेऊया। आता एक कढई तापत ठेवायची, त्याच्यामध्ये थोडंसं आपण तूप घालणार आहोत। त्यानंतर व्यवस्थित चोळून जिरं घालायचं, छान स्वाद येतो। मग मोहरी घालायची। जिरा मोहरीचा डान्स करून झाला की मग आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा। पण वेळ वाचावा म्हणून रसमंत्राने बनवलेली कांद्याची तयार पावडर आता आपण त्यात घालणार आहोत। त्यासाठी थोडंसं पाणी घातलं आणि रसमंत्राची डिहायड्रेटेड रेडीमेड अनियन पावडर आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। 2 चमचे पावडर घातली की पाण्यात उकळल्यानंतर लगेच आपली कांद्याची ग्रेव्ही तयार। मग राहिलेला मसाला व्यवस्थित पाणी घालून आपण त्याच्यामध्ये घातला, हलवून त्यामध्ये पुन्हा थोडंसं तिखट आणि थोडासा गोडा मसाला घातलेला आहे आपण। ते सगळं व्यवस्थित एकजीव केल्यानंतर थोडंसं आलं लसूण पेस्ट पण आपण घातलेली आहे। थोडंसं शिजल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये भरलेली वांगी ठेवलेली आहेत आणि हे झाकून ठेवलंय। थोड्या वेळाने व्यवस्थित शिजायला लागलं, थोडंसं पाणी घातलं आणि परत जरासं झाकून शिजायला ठेवलेलं आहे। त्यानंतर त्यात कोथिंबीर घातलेली आहे, मला फार आवडते कोथिंबीर। आणि फायनली आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण ती बघूयात कशी लागते, की फार तुम्हाला तर्री दिसणार नाही, कारण आपण फार तेल घातलेलं नाहीये आणि डॉक्टरांनी सांगितल्यामुळे तिखट पण थोडंसं कमी घातलंय। पण अगदी घाटी मसाला, गरमागरम छान भाजी तयार झाली, वास खमंग येतोय। खाऊन बघूया। वाव, कमाल कमाल झाली, नक्की करून बघा। बाय।